आजची बातमी पाहूयात। बुद्धिबळ विश्वातील भारताचा वाढता दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। युवा दिव्या देशमुख पाठोपाठ अनुभवी कोनोरू हम्पीनेही महिला विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। त्यामुळे प्रथमच विश्वचषक विजेती एखादी भारतीयच असणार हे सुद्धा निश्चित झाले। विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारत विरुद्ध चीन असे द्वंद्व होतं, तर या दोनही लढतीमध्ये चीनच्या खेळाडूंना झुकतं माप दिलं जात होतं। मात्र भारताच्या बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळ करताना बाजी मारली आहे। नागपूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने माजी जगज्जेत्या टॅन झोंगियाचा पारंपरिक डावामध्ये पराभव केला होता। ग्रँड मास्टर हम्पीला मात्र विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला। हम्पीने 2 दशकांपासूनचा आपला अनुभव पणाला लावत सर्व प्रकारच्या टाय ब्रेकर अंती माजी कॅन्डिडेट्स विजेत्या ली टिंगजीवर 5-3 अशी सरशी साधली।